हिंगोली जिल्ह्यातील पूरप्रवण व नदीकाठावरील 98 गावांमध्ये पावसाळ्यात संपर्क तुटण्याच्या शक्यतेमुळे जिल्हा आरोग्य विभागाने औषध साठा आणि विशेष पथकांसह पावसाळापूर्व कृती आराखडा 2026 अंतर्गत व्यापक तयारी केली आहे। परभणीचे पहिले महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाचा राजीनामा दिला असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्यावर गावठी पिस्तुलासह गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत बांधकाम विभागातील महत्त्वाच्या संचिका गहाळ झाल्याच्या मुद्द्यावरून नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत गदारोळ केला, ज्यावर मनपा आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे। नळदुर्ग जवळील चिवरी शिवारात ऊर्जा कंपनीच्या 2 कामगारांना मारहाण करून टॉवरला बांधून ठेवत 3 अज्ञात चोरांनी 2,64,000 रुपये किमतीची 380 मीटर लांबीची ॲल्युमिनियमची तार चोरून नेली आहे।